या ठिकाणी पाहता आपण सागरजी चंद्रकांत ठाकरे यांच्या माध्यमातून या आणि संकल्पना एक चांगली पाहायला मिळाली। प्रत्येक टीमला पाणी व्यवस्था कैलासजी ठाकरे यांच्या माध्यमातून। नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वाडा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मॅडम आणि त्यांच्या साथीला आलेले सर्व नगरसेविका, नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर या वाड्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अभिजात क्रीडा मंडळ 80 सन 2025 26, 27 आणि 28 डिसेंबर या 3 दिवसामध्ये भव्य अशा प्रकारच्या ज्या टेनिस क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं होतं, आजचा हा शेवटचा तिसरा दिवस आणि अंतिम सामन्यामध्ये हा सामना पाहण्यासाठी आणि आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य अतिथींचं आदरातिथ्य करणं, त्यांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। आणि त्या दृष्टिकोनातून प्रथम मी निमंत्रित करतो आमच्या वाडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ रिमाताई हर्षद गंदे मॅडम यांचं स्वागत आमच्या आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा कांचन किशोर ठाकरे आणि वैभवी ठाकरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या नवनिर्वाचित अशा प्रकारच्या नगराध्यक्ष मॅडम। नवनिर्वाचित नगरसेवक आमचे मित्र तथा युवकांचे तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय तेजसजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण मनपूर्वक करूया तिथे स्वागत। यानंतर आपल्या वाडा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक मान्य श्री मनीषजी देहकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी अभिजात क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील यांना विनंती करतो की मनीषजी देहकर नवनिर्वाचित नगरसेवक यांचं स्वागत करायचं आहे। अभिजात क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, पटापट द्यायचं आहे जरा। अध्यक्ष वाडा नागरी पतसंस्था मी युवराजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे। संतोषजी पातकर साहेब, सन्माननीय संतोषजी पातकर माजी अध्यक्ष वाडा नागरी पतसंस्था युवराजी ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा शाही अशा प्रकारचा सन्मान आमच्या अभिजात क्रीडा मंडळातर्फे होतोय। आणि इथं शुभागमन होतंय। सन्माननीय आदरणीय आपल्या प्रथम पारितोषिकाचे दाते सन्माननीय आदरणीय योगेशजी बबनराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं मनपूर्वक या 80 नगरीमध्ये मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। जनमानसातला नेता तथा नवतरुणांचं युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय आदरणीय बॅट्समन आउट, फलंदाजाला परतावं लागणार आहे। सन्माननीय आदरणीय योगेशजी पाटील साहेब या स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकाचं जे नामांकन आहे त्याचे दाते सन्माननीय आदरणीय योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। दादांचं आपण मनपूर्वक करूया तिथे स्वागत। सूरज इथे झालेत बाद। आदरणीय
योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष 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 स्वागत. जितने मेरे जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शहर में रहकर सच कहने की आदत है, मैं सागर से भी गहरा हूँ, कितने कंकड़ फेंकोगे, मिटने वाला नाम नहीं मैं, कब तक मुझको रोकोगे. आदरणीय योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दादांचं आपण मनपूर्वक करतोय स्वागत. एक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी तथा युवकांचं प्रेरणास्थान. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका सजवलाय. चुकी घडली पिंपळासच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि ती कन्वर्ट होतीये अतिरिक्त 4 धावसंख्येमध्ये. 4 चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचतीये 6 धावा. प्रत्येक षटकाराला आदरणीय किशोरजी केशव ठाकरे यांच्याकडून स्वर्गीय केशव गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात येईल. धन्यवाद. नवीन फलंदाज क्रीडांगणावरती दाखल होतोय निखिल पाटील. माफ करा, गोलंदाज निखिल पाटील जो दुसरं षटक हाताळण्याकरता पहिल्या षटकात मोजून मापून धावा खर्च केल्यात त्या फक्त 6. मेगा ग्रँड फिनाले सध्या सुरू आहे. क्रीडांगणावरती फार मोठं द्वंद्व युद्ध. एका बाजूला जय श्रीराम गौरापूर आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी पिंपळास अशी लढत ग्रँड फिनाले मध्ये तुम्ही पाहतायत. बॉल तयार. षटकातला पहिलाच बॉल इथे पहा हलक्या हाताने स्टीअर केलाय. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला वेगाने आले क्षेत्ररक्षक आणि पहा फंबल झालं. या सॉफ्ट डिसमिसल ज्या होत राहिल्या तर मग मात्र स्वर्गीय केशव गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक षटकाराकरता तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा बॉल होता, उडवलाय समोर. सतीश पाटील वेगानं सरसावले आणि हातातनं झेल सुटलाय. तो केलाय धरणी मातेला दान. नशिबाची साथ इथे मिळाली विशेषतः गौरापूर संघाला. आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 9 या आकड्यावर. फार मोठा थ्रिलर सध्या तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर 360 सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या वतीनं प्रत्येक हॅट्रिक करता 3360 रुपयाचं कॅश प्राइज जे देण्यात आलं त्यांचं देखील मनपूर्वक आभार. तदनंतर स्वर्गीय केशव गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक षटकाराकरता देखील आदरणीय किशोरजी ठाकरे किशोर केशव ठाकरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची अगदी लयलूट केली गेली आहे. खेळाडूंकरता मोठी संधी आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल होता, पुल करायचा होता. आशाभूत नजरेनं फक्त पाहत राहिला खेळाडू. 1 मोर डॉट बॉल फॉर मिस्टर निखिल. आणि इथे सीमित ठेवलेली धावसंख्या एकेरी आकड्यावर फक्त 9 या धावसंख्येवर धावफलक आहे. आदरणीय योगेशजी पाटील साहेब या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय हर्षलजी गंदे, तदनंतर सन्माननीय आदरणीय अरुणजी ठाकरे साहेब असतील. आणि बॅट्समनची खेळाडू वृत्ती पहा. त्यानं स्वतः विकेट सोडली आहे. बॅट्समन आउट. तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनीषजी देरकर साहेब असतील. सन्माननीय नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौभाग्यवती रीमाताई गंदे मॅडम त्यांचं देखील इथे. यानंतर पुढच्या स्वागताकडे वळतोय. मान्य श्री प्रथमेश गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भोलेश्वर ठाकरे यांना विनंती करतो. भोलेश्वर ठाकरे हे प्रथमेशजी गोरे यांचं सहर्ष स्वागत आपल्या अभिजात क्रीडा मंडळातर्फे करायचं आहे. साई सन्मान त्यांचा करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. मान्य श्री प्रथमेश गोरे. सन्माननीय प्रथमेशजी गोरे यांचा सन्मान होतोय. निश्चित एक गोष्ट सांगेन की विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेनं पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी भिंत नाही. इथे पहा हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत स्टीअर केलाय बॉल. सेल्फ फॉलो थ्रू स्ट्रॉंग ॲक्शन तैनात केली गोलंदाजानं. आणि इथून मात्र एक डॉट बॉल. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकं समाप्ती अखेरीस
संघाची धावसंख्या 4.5 धावा प्रति षटक फक्त आणि फक्त 9 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. यतीश पाटीलचं पहिलं षटक आपण पाहिलं, मोजून मापून गोलंदाजी केली, 6 धावा त्यानं खर्च केल्या. निखिलनं दुसरं षटक फेकलं, त्यामध्ये एका विकेटचा समावेश आहे आणि त्यानं देखील 3 धावा फक्त खर्च केल्यात. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी करतात पिंपळासकर. कदाचित त्यांच्या विजयाचा रथ रोखणं इथे मुश्किल झालंय. वाडा तालुक्यातील सध्या जर क्रिकेटची क्रमवारी पाहिली तर सध्या क्रमांक 1चा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय तोच हाच आई गावदेवी पिंपळास सध्या क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावतोय. कालच्या दिवसात ते कोण्याच्या ठिकाणी म्हणजे कोणे येथे आमदार चषकाचे शिल्पकार ठरले आणि आज खरं तर या ऐंशेत क्रीडा नगरीमध्ये देखील त्यांनी फार मोठी कौशल्य इथं प्राप्त केली आहेत. गोलंदाज तयार. सतीश पाटील त्याच्या विरोधात आक्रमण चढवण्याची इथे निश्चितच प्रयत्न केले गेले परंतु त्याला देखील यश मिळालंय. अनसक्सेसफुल ठरलाय फलंदाज. बॅट्समन आउट. विकेटचं पतन. यानंतर आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे वळूया. आपल्या वाडा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे असे तेजसजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मुरलीधर ठाकरे यांना विनंती करतो की तेजसजी पाटील यांचा शाही सन्मान आपल्या अभिजात क्रीडा मंडळातर्फे करायचा आहे. अभिजात क्रीडा मंडळ 80 भव्य अशा प्रकारच्या ओराम टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षा मॅडम असतील आणि त्यांच्या सोबतीला आलेल्या सर्व नगरसेविका नगरसेवक यांचा शाही सन्मान अभिजात क्रीडा मंडळातर्फे होतोय. चांगली गोलंदाजी. सतीश पाटील मेरिटनुसार गोलंदाजी करतोय. अंतिम क्षणी कशा पद्धतीनं गोलंदाजीचं पृथक्करण सजवलं पाहिजे कदाचित त्याचा प्रात्यक्षिक सतीश दाखवतोय. पहिल्या मॅचपासून सतीश पाटीलने इथे प्रयत्न केलेत. निर्भीडपणे हा खेळाडू लढलाय. निश्चितच प्रत्येक खेळाडूची मेहनत पिंपळा संघाच्या यशामध्ये जी पाहायला मिळते. बॉल तयार. चांगली गोलंदाजी. कमी वेगानं पेस व्हॅरिएट केली. गतीचा काटा बदलला चेंडूच्या आणि तदनंतर डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. धावसंख्या फक्त 9 या आकड्यावर आहे. पूर्वार्धाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. मेगा ग्रँड फिनाले तुम्ही पाहतायत. आम्ही ऐंशेतकर ट्रॉफी 2025 मध्ये जमलेल्या तमाम सगळे जे आमचे प्रमुख पाहुणे आहेत, जे दाते आहेत, सगळे प्रेक्षक आहेत, सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. बॉल तयार. राऊंड द स्टंप्सनं बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू निघाला बॅकवर्ड लेग स्लिपला आणि थोडीशी प्रयत्नांची उंची कमी पडली. बॅकअप दिलं फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूनं, जिथून एक सिंगल कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं धावफलक आता दशकावर पोहोचलाय. फक्त 10 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांची लढत आहे. अक्षरशः इतिहासातला जो अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे त्याचं नाव आहे जंजिरा आणि त्याला संरक्षित करण्याकरता 752 तोफा तिथे तैनात केल्या गेल्या होत्या. तसा कदाचित तोफखाना आज वापरलाय गोलंदाजीचा तो आई गावदेवी पिंपळा संघानं. आखू टप्प्याचा बॉल होता. ओळखलं, प्रेडिक्ट केलं, न खेळणं पसंत केलंय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे त्यामुळे अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल जाऊन पोहोचली 11 रन्स. 2.4 षटकांचा खेळ. इथे मात्र 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. बॉल तयार. व्हॉट अ स्ट्रोक. इट्स अ स्टँड अँड डिलिव्हर्ड. बोनेट स्ट्रोक. डायरेक्टली एका बॅटच्या एजच्या प्रभागात चेंडू लागल्यानंतर कायनेमॅटिक मोशन कशी प्रस्थापित करू शकतो बॉल ते मात्र इथे दाखवलंय. आपल्या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ, अगदी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय शरदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बिंदास, बेधडक आणि सनसनाटी हे खरं तर वृत्तपत्र. वाडा फॉरेस्टर भालेरावजी दादासाहेब आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. तर सन्माननीय शरदजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. फटका चांगला आहे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. इक्विनॉक्स मधून बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करत एका पाठोपाठ एक 2 मोठे फटके धावफलकाला देत आहेत आकार. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 21 धावा. 21 5. एक चेंडूचा खेळ बाकी आहे.
इट्स ओव्हर, एंड ऑफ द ओव्हर. हा, ओव्हर संपली आहे. अभिजात क्रीडा मंडळ ऐंशेत होराम क्रिकेट स्पर्धा या वाडा तालुका मर्यादित अशा प्रकारच्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय पाहुण्यांपैकी मान्य श्री मनीषजी गणोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वप्नीलजी ठाकरे वाडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य स्वप्नीलजी ठाकरे यांना विनंती करतो, सन्मान्य श्री मनीषजी गणोरे यांचं शाही सन्मान आणि सत्कार आपल्या अभिजात क्रीडा मंडळाच्या वतीनं करायचं आहे. मान्य स्वप्नीलजी ठाकरे वाडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य मनीषजी गणोरे साहेब आपले जे अतिथी आहेत त्यांचा सन्मान करतायत. शेवटचं षटक. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर निशांत गवळी. पिंपळासचा हा धुरंधर नव्या दमाचा नवा चेहरा आहे, परंतु अत्यंत काटकतेनं त्यानं आज खेळी जी केली आहे, नवा आहे परंतु छावा आहे. डेफिनेटली चांगला परफॉर्मन्स दिलाय आणि गावासाठी तो लढतोय. आणि यानंतर पुढचा सन्मानाकडे वळतोय. मान्य श्री राजू वाडिया या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रोहनजी ठाकरे यांना विनंती करतो की आपल्या अभिजात क्रीडा मंडळाच्या तर्फे मान्य श्री सन्मान्य राजू वाडिया यांचा सन्मान करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. निशांत गवळी आणि त्याच्या विपक्षात फलंदाजी करता लखन आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. फ्री हिटची संधी असणार आहे पुढच्याच बॉलवर. 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 22 ऑन स्कोर कार्ड. इथे आदरणीय भूपतराव सरांचं देखील शुभागमन झालंय आणि नगरसेविका, नवनिर्वाचित नगरसेविका भूपतराव मॅडम त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. गौरापूरला आणखीन एक धक्का बसतोय. आतापर्यंत संघाची टोटल पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. आम्ही ऐंशेतकर हा जी ट्रॉफी आहे, आज मात्र इथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, अफाट आणि अचाट जनसमुदाय इथे मात्र एकवटला. अनेक आठवणी आहेत. वाडा क्रीडानगरी म्हटल्यानंतर इथे 2007 पासूनचा प्रदीर्घ इतिहास आहे. निश्चितच याच मैदानानं अनेक मोठमोठे टेनिस बॉल क्रिकेटमधले जे खेळाडू आहेत ते क्रीडा विश्वाला दिले. इथून बलाढ्य आणि बलशाली शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या. अनेक इतिहास आहेत. तदनंतर स्वर्गीय बबनराव पाटील स्मृती चषक आपण पाहिलं, जे वाड्याच्या क्रीडानगरीतून क्रिकेटला वलय देणार. इथे पहा, चेंडू चाललाय मागच्या झोनमध्ये नॉनस्टॉप. 22 स्वरूपात धावा प्रस्थापित होतील 4 आणि धावफलकाला मेल आकार. संघाची टोटल पोहोचली आहे 26 या धावसंख्येवर. अनेक आमदार चषक, अनेक खासदार चषक आपण या क्रीडानगरीमध्ये पाहिल्या आणि तिथून जे खेळाडू घडले, कदाचित दिनेश सर आपल्याला त्याची पोचपावती मिळाली. शहापूरचा एक धुरंधर ओमकार तारमळे, ज्याचा प्रवास IPL पर्यंत राहिला. या वाड्याच्या मातीतला देवेंद्र काळे, अर्थातच विकी काळे, ज्याचा प्रवास ISPL पर्यंत पोहोचला. आणि ही खरं तर फार मोठी महत्भाग्याची गोष्ट आहे. वाडा क्रिकेटसाठी हे फार मोठं अभिमानास्पद गोष्ट आहे. थोडेसे महागडे साबित होत आहेत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल पोहोचली आहे 27. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय, तो मात्र 3. उर्वरित 3 चेंडू शेष आहेत. धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या 27. डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल बाय मिस्टर निशांत गवळी. हवी ठरलाय हा गोलंदाज. आणि शेवटचे अंतिम 2 चेंडू इथे शेष आहेत. स्लॉग ओव्हरची ज्या पद्धतीने धावा येणं अपेक्षित होतं, त्या धावा मात्र इथून येऊ शकल्या नाही. गौरापूर संघ अत्यंत वेगानं फळी फिरवली जाते, परंतु निशांत गवळी फार हुशार खेळाडू आहे. त्याला ठाऊक आहे कोणत्या टप्प्यावर कधी गोलंदाजी करायची आणि त्याचा पृथक्करण तो सजवतोय. शेवटचा 1 चेंडू शेष आहे. धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या फक्त 27. एक समाधानकारक फायटिंग टोटल इथून उभी केली जाईल का? बॅटची कडा, बॉल चालला फ्लाइंग स्लिपमध्ये आणि तिथून एक सिंगल जे धावफलकावर जोडली जाते. एंड ऑफ दी सेशन
पहिलं सत्र इथे संपलंय. धावफलक जाऊन पोहोचलं ते 28. विजयाकरता 29 धावांची गरज इथून मात्र असणार आहे. यानंतर 9. यानंतर आपण पुन्हा एकदा स्वागताकडे वळतोय. मान्यश्री वैभवजी भोपतराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अभिजात क्रीडा मंडळाचे नंदेजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी त्यांचा सन्मान करा. नंदेजी ठाकरे, वैभवजी भोपतराव आपले सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिजात क्रीडा मंडळ 80 ओराम टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 यासाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय वैभवजी भोपतराव यांचा शाही सन्मान नंदेजी ठाकरे अभिजात क्रीडा मंडळाचे सदस्य करतायत. या स्पर्धेकरता 51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक आदरणीय सन्माननीय योगेशजी बबनराव पाटील यांच्याकडून प्रदान करण्यात आलं. द्वितीय क्रमांकाचं नामांकन 31,000 रुपयांची रोख रक्कम आदरणीय स्वप्नीलजी अशोक ठाकरे यांच्याकडून आणि तृतीय क्रमांकाचं नामांकन 21,000 रुपयांची रोख रक्कम आदरणीय नरेशजी काळे यांच्या वतीनं. यानंतर आपण पुन्हा एकदा एका सन्मानाकडे वळतोय. आपल्या वाडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय सिद्धिताई भोपतराव आणि यांचा सन्मान भाग्यश्री ठाकरे यांच्या शुभ हस्ते होतोय. जोरदार जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. वाडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय सिद्धिताई भोपतराव यांचा शाही सन्मान आमच्या भाग्यश्री ठाकरे यांच्या शुभ हस्ते होतोय. चला बॅट्समन पाठवा. पिंपळास संघ विजयाकरता 29 धावांची गरज आहे. टीम आई गावदेवी पिंपळास आपले 2 फलंदाज तैनात करा. अनेक मान्यवर इथे, अनेक प्रमुख अतिथी आपण पाहतोय. अगदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा या पटलावरील या कार्यक्रमासाठी आणखीन एक अतिथी उपस्थित आहेत. आपल्या वाड्याचे वनक्षेत्रपाल माननीय भालेराव साहेब. मी अनिल ठाकरे यांना विनंती करतो की भालेराव साहेबांचा शाही सन्मान त्यांनी करायचा आहे. चला मॅचला इथे करूयात आपण सुरुवात. उत्तरार्धाची सुरुवात होतीये. याचसाठी केला होता अट्टाहास की हा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि 29 धावांचा आव्हान समोर आहे. आकाश आलेत गोलंदाजी माकवर. जे जय श्रीराम गौरापूर या संघाचं प्रमोशन इथून करतील. समोर आहे हा धुरंदर स्ट्रायकर एंडवर फलंदाज यतीश पाटील पिंपळासचा वाघ सध्या क्रीडांगणावरती. पहिलाच बॉल प्रॉपर ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न झालाय. पॉकेटचा वापर करतोय इथे गोलंदाज. पहिलाच डॉट बॉल. आदरणीय लोकेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात आणि त्यांना विनंती आहे मुख्य मंचावर येऊन आपण सन्मानानं आदरणीय सन्माननीय लोकेशजी पाटील साहेब सामाजिक क्षेत्रातील तथा राजकीय पटरावरील एक मोठं नाव आणि पहा स्वागत केलंय. बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर स्लॅश केलाय बॉल. षटकार. आणि जय श्रीराम गौरापूर संघाच्या प्रमुख अस्त्रावर इथे हल्ला चढवलाय. षटकार आला. फलंदाज यतीश पाटील जो खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये खेळाडू. चांगली गोलंदाजी. कमबॅक पहा. पलटवार करतोय प्रत्येक वेळी गोलंदाज देखील. पहिल्या चेंडूवर हवी ठरले होते. दुसऱ्या बॉलवर पलटवार केला यतीशनं आणि तदनंतर पुन्हा कमबॅक गोलंदाजाच्या मार्फत. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. चेंडूंचा खेळ आता मात्र संपुष्टात आला. तो तब्बल 3 बॉल तयार. स्विच हिट केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. इट्स अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय फटका. हा बॉल पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. यानंतर लोकेशजी पाटील
या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उदय ठाकरे यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. लोकेशजी पाटील. आदरणीय लोकेशजी पाटील साहेब या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय. 29 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि त्यामध्ये 12 धावसंख्येची खेळी सजवली आहे यतीश पाटीलनं. आखू टप्प्याचा बॉल पाठवलाय सर इन बिटवीन द लॉंग ऑन. बॉल चालला एक टप्प्या अखेर ओव्हर द रोप. चौकार. सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अजिंक्य पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि उमेशजी लोखंडे. खरं तर क्रीडा विश्वात देखील एक मोठं नाव आहे आणि आता राजकीय पटलावर देखील नगरसेवक म्हणून ज्यांची नवनिर्वाचित नियुक्ती झाल्या त्या आदरणीय उमेशजी लोखंडे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणखीन एक स्विच इट करण्याचा प्रयत्न होता जो असफल ठरलाय. प्री डिटरमाइंड स्ट्रोक मनामध्ये जे काही फलंदाजाच्या सुरू होतं ते वाचलं, अक्षरशः रीड केलं गोलंदाजानं आणि निश्चितच इथून 16 धावसंख्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत. अनेक मान्यवर या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. खरं तर मान्यवरांची मांदियाळी पूर्णतः हा मुख्य क्रीडा मंच अक्षरशः भरून गेलाय आणि हीच खरं तर ओळख आहे अभिजात क्रीडा मंडळाची. अनेक मेगा ग्रँड फिनाले आपण पाहिल्या, यंदाच्या हंगामात मोठमोठ्या स्पर्धा देखील पाहिल्या, परंतु अभिजात क्रीडा मंडळ ऐंशीच्या वतीनं केलेलं हे भव्य दिव्य आणि अत्यंत सुनियोजित आयोजन, अगदी असंख्य वर्षांची परंपरा निरंतर ठेवण्याचं काम ऐंशेतकर करत आलेत. अंतिम क्षणामध्ये आहोत. मी निश्चितच म्हणतो की 2 धुरंधर खेळाडू सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये असताना गोलंदाज आतिश दापसी विकेट टेकर गोलंदाज आहे. मलिंगा ऑफ वाडा टेनिस क्रिकेट म्हणून देखील त्याची ओळख त्यानं प्रस्थापित केली आहे. संघाच्या इथे संघाला एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 12 धावांची अजूनही गरज आहे. यतीश पाटील जो रणधुरंदर आहे तो अजूनही क्रीडांगणावरती तग धरून बसलाय. बॉल तयार. आतिश षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पॅडल स्वीप केलाय. घुटना टेक और ये चौका देख. एक स्टाइलिश फटका. आल्या 4 धावा. चौकार. यानंतर पुन्हा एका सन्मानाकडे आपण जातोय. ठीक आहे 2 बॉल झाल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे 21 या अंकावर. विजयाकरता 8 या धावसंख्येची गरज आहे. मोठी स्पर्धा सध्या तुम्ही पाहतायत. फटका पहा. रोहित शर्मा स्टाईल सरळ पाठवलाय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधल्या क्षेत्रातून षटकार. 6 धावा. ही खरं तर पालघर जिल्ह्याची ही ओळख आहे. हा फटका म्हणजे मुंबई इंडियन्सला ज्यावेळी गरज होती क्वालिफाय होताना पालघरचा सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख आहे तारे, त्यानं देखील असाच फटका IPL मध्ये सजवला होता. त्याची ॲक्शन रिप्ले प्रतिकृती इथे मात्र यतीश पाटीलनं सजवली आहे. फक्त 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. श्री गणेश मेडिकल तथा बडांगे हॉस्पिटल या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर त्यांच्या वतीनं प्रति षटकाराकरता जे पारितोषिक आहे ते आमच्यापर्यंत जमा झालंय. यतीश पाटीलची आजच्या दिवसातला सगळ्यात महागडा खेळाडू आहे यतीश पाटील, कारण सगळ्यात जास्त पारितोषिकांची लयलूट या खेळाडूवर झाली आहे. आमचे 360 सिक्युरिटीच्या वतीनं देखील त्यांना 3360 रुपयाचं पारितोषिक पटकावलं आहे. तदनंतर स्वर्गीय केशव गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय किशोरजी ठाकरे यांच्या वतीनं देखील त्याला पारितोषिक आहे प्रति षटकाराकरता. तदनंतर श्री गणेश मेडिकल या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर बडांगे हॉस्पिटल त्यांच्या वतीनं देखील इथे पारितोषिक. आणि पहा हा व्हाईट बॉल सामना सरेंडर केला की काय असं. यस, सामना संपला आणि इथे विजयश्री प्राप्त केली आहे आई गावदेवी पिंपळास. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन्स, मनपूर्वक अभिनंदन आणि चांगला खेळ केला तुम्ही. जय श्रीराम गौरापूर, तुमचं देखील मनापासून. यानंतर सन्मानाकडे जातोय. आपल्या वाडा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक मान्य श्री अजिंक्य पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रतापजी ठाकरे यांना विनंती करतो, नवनिर्वाचित वाडा नगरपंचायतीचे नगरसेवक अजिंक्य पाटील यांचा शाही सन्मान आमच्या
मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रतापजी ठाकरे करतायत. नाही इथे 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 समोर तो काय समोरच आहे.